हॅलो. आज आपण बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनबद्दल. आता डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनचं नोटिफिकेशन आलेलं आहे आणि हे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबईचं नोटिफिकेशन आहे, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रासाठी हे ॲप्लिकेबल असेल. आता पहिल्यांदा आपण ह्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत तर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनची सगळं शेड्यूल, त्याच्यानंतर कोणते कोणते डॉक्युमेंट्स लागतील किंवा तुम्हाला एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, फीज काय असतील, हे आपल्याला सगळं बघायचं आहे. सो कोणी चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. सो फर्स्ट आपण बघणार आहोत एलिजिबल कोण असेल. तर इकडे आपण बघता आहात द कॅन्डिडेट शुड बी इंडियन नॅशनल, म्हणजे भारताचा नागरिक पाहिजे. त्याच्यानंतर मिनिमम 3 इयर्स और 2 इयर्स, म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन घेतलं असेल तर 2 इयर्सचा डिप्लोमा, किंवा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं असेल तर 3 इयर्सचा डिप्लोमा विथ 45% मार्क्स इन थर्ड इयर और 40% मार्क्स इन केस ऑफ कास्ट स्टुडंट, म्हणजे SC ST कॅटेगरी असेल तर बॅकवर्ड कॅटेगरीज असतील तर 40% मिनिमम मार्क्स पाहिजे, किंवा BSc फ्रॉम अ रेकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी पाहिजे, किंवा वोकेशनल पाहिजे. ओके. आता मोस्टली सगळे डिप्लोमा पास आऊट असतील. तर 2 मेथड्स आहेत आणि प्रत्येक मेथडची फी सेम आहे. आता जनरल कॅटेगरीसाठी 800 रुपये फॉर्म फी आहे तुमची. आता तुम्हाला अप्लाय कुठे करायचं आहे तर अप्लाय ऑनलाईन ऑन www.mahacet.org. ओके. आणि नेट बँकिंग किंवा क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड थ्रू तुम्हाला 800 रुपये भरायचे आहेत. ओके. आता आपण रेजिस्ट्रेशनची डेट बघतो आहे. आता हे रेजिस्ट्रेशनचं शेड्यूल आहे. तर 2/11 रेजिस्ट्रेशन स्टार्ट होईल आणि 15 नोव्हेंबरपर्यंत हे रेजिस्ट्रेशन चालेल. टेंटेटिव्ह डेट आहे, अजूनही वाढू शकते. आणि 2 स्क्रुटिनीच्या मेथड आहेत, म्हणजे फॉर्म भरायच्या 2 मेथड आहेत. एक तर तुम्ही स्वतः फॉर्म भरू शकता, त्याला स्क्रुटिनी हा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल. हा तुम्ही घरून किंवा एखाद्या सायबर कॅफेमधून भरू शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फॉर्म तुमचा कन्फर्म झाल्याचं नोटिफिकेशन येतं. जर काही एरर असेल तरी तुम्हाला लॉग इनमध्ये तुमच्या एरर दिसते, मग ती तुम्हाला रिझॉल्व करावी लागते. म्हणजेच कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नसेल तर तिकडे येतं की तुम्ही कास्ट सर्टिफिकेट अपलोड केलं नाही आहे, त्यामुळे तुमची ओपन कॅटेगरी झाली आहे वगैरे वगैरे. तर हे जे आहे हे 2 तारीख ते 15 तारीखपर्यंत आपल्याला करायचं आहे ऑनलाईन रेजिस्ट्रेशन. आता 2 स्क्रुटिनी मी सांगितलेल्या आहेत. पहिली आहे स्क्रुटिनी, म्हणजे तुम्ही जी स्वतः करणार आणि तुम्हाला तिकडे स्क्रुटिनी हा ऑप्शन सिलेक्ट करावा लागणार. दुसरं, तुम्ही एखाद्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊनसुद्धा फॉर्म भरू शकतात. ते गव्हर्मेंट असू शकतं, प्रायव्हेट कॉलेज असू शकतं. त्याला FC सेंटर म्हणतो आपण. ओके. सो FC सेंटरमध्ये जायचं, तिकडे तुमचे डॉक्युमेंट सबमिट करायचे आणि तिकडे FC ऑफिसर असतील, हे तुमचा फॉर्म भरून घेतील. ओके. आणि हे फ्री असतं, फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्हाला काही पैसे द्यायची गरज नाही आहे त्यांना. फक्त तुम्हाला रेजिस्ट्रेशनचे जे 800 रुपये किंवा 600 रुपये जे सुद्धा असतील तुमच्या कॅटेगरीनुसार ते भरायचे आहेत. ओके. सो हे होतं स्क्रुटिनी आणि फिजिकल स्क्रुटिनीबद्दल. आता फिजिकल स्क्रुटिनी केलात तर बरी, कारण जे FC ऑफिसर असतात ते व्यवस्थित तुमचा फॉर्म भरून देतील आणि तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. स्क्रुटिनीमध्ये तुमच्या काही चुका होऊ शकतात, किंवा सायबर कॅफेमध्ये तुम्ही जर भरत असाल तर सायबर कॅफेवाल्याला तेवढं माहिती असेल की नाही हे सांगता येत नाही. सो FC सेंटरमध्ये जाऊन भरणं थोडंसं सेफ आहे. नेक्स्ट आपण बघणार आहोत की प्रोसेस फॉर फिजिकल स्क्रुटिनी. फिजिकल स्क्रुटिनीमध्ये तुम्ही कॉलेजमध्ये जाता आणि तुम्ही फॉर्म भरता. स्क्रुटिनीमध्ये काय होतं की इफ नो एरर इज फाउंड, स्टेटस ऑफ व्हेरिफिकेशन अँड कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन फॉर्म शॉल बी अवेलेबल इन कॅन्डिडेट लॉग इन. ओके. आणि रिसिप्ट कम ॲक्नॉलेजमेंट लेटरसुद्धा तुम्हाला लॉग इनमध्ये तुमच्या मिळून जातं. एरर आली तर डिटेल्स ऑफ एरर तुम्हाला कळवली जाते. ओके. आणि कॅन्डिडेट लॉग इनमध्ये मग कॅन्डिडेटला ती जी एरर आहे ती दूर करावी लागते. ओके.
आणि म्हणजे जे डॉक्युमेंट नसेल ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल वगैरे वगैरे. आणि कॅन्डिडेट शॉल एडिट द रिव्हर्टेड ॲप्लिकेशन इन गिवन शेड्यूल ई स्क्रुटिनी थ्रू हिज ऑर हर लॉग इन. ओके, सो लॉग इनमधून तुमच्या हे होणार आहे. नेक्स्ट आहे तुमचं हे म्हणजे जर तुम्ही हे जर ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं नाहीत तर तुम्हाला नॉन कॅप सीटमध्ये कन्सिडर केलं आहे ना, मग तिकडे कोणतीही शासनाची सवलत तुम्हाला मिळत नाही आहे. ओके, जर काही प्रॉब्लेम असेल म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुमचं चुकीचं अपलोड केलं गेलं असेल किंवा अपलोड केलं असेल तर 18 ते 20 या दरम्यान ग्रीवियन्स पिरियड असतो, ह्याच्यामध्ये तुम्ही ते अपलोड करू शकता. पण शक्यतो तुम्ही ते 15 तारीखपर्यंतच सगळी प्रोसेस ही कंप्लीट करायची आहे. कॅन्डिडेट शॉल रेज द ग्रीवियन्स अबाउट करेक्शन रिक्वायर्ड. जर काही करेक्शन असेल तर ते 18 ते 20मध्ये सुद्धा केलं जाऊ शकतं. ओके, जर फिजिकल स्क्रुटिनी असेल तर तुम्हाला कॉलेजमध्ये जाऊन करावं लागेल. ई स्क्रुटिनी असेल तर तुम्ही घरूनसुद्धा करू शकता. हे झाल्यानंतर सबमिशन ऑफ ग्रीवियन्सेस 18 ते 20पर्यंत होईल आणि 21 तारीखला फायनल मेरिट लिस्ट तुमची लागेल. आणि कॅटेगरी वाईज लिस्ट 21 तारीखला तुमची मिळेल तुम्हाला. त्याच्यानंतर ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. मग ऑप्शन फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं असतं, जे आपल्याला कॉलेज हवं आहे किंवा जी ब्रांच हवी आहे ती आपण यावेळी भरू शकतो. आणि ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट्स लॉग इन बाय द कॅन्डिडेट. हे कधी करायचं आहे? 22 ते 24 या डेटमध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे. ओके, सो कॉलेजची लिस्ट तुम्ही आधीच काढून ठेवायची आहे की तुम्हाला कुठे ॲडमिशन हवं आहे, कोणत्या डिपार्टमेंटला ॲडमिशन हवं आहे वगैरे वगैरे. सो प्रोविजनल अलॉटमेंट ऑफ कॅप 1 होणार आहे 26 तारीखला. त्याच्यानंतर ॲक्सेप्टन्स आपल्याला द्यावा लागतो की जे तुम्हाला अलॉट झालं आहे कॉलेज तेच तुम्हाला हवं आहे किंवा नको आहे, हे तुम्हाला 27 ते 29मध्ये करायचं आहे. आता हे महत्त्वाचा पार्ट आहे. सेल्फ व्हेरीफाय करायचं आहे सीट अलॉटमेंट थ्रू लॉग इन. ओके, डिक्लेरेशन तुम्हाला असेल तिकडे तर ते तुम्हाला क्लेम करायचं आहे की बाबा मला हे कॉलेज मान्य आहे, माझी ही कास्ट, ही कॅटेगरी, एवढे मार्क्स आहेत मला, ते एक तुमचं डिक्लेरेशन असेल. त्याच्यानंतर ज्यांना अलॉट झाली आहे फर्स्ट प्रेफरन्समध्ये फर्स्ट जो ऑप्शन असणार तो जर फ्रीज होणार आहे. म्हणजे तुम्ही समजा टाकलात एक ABC नावाचं कॉलेज आणि ते तुम्ही पहिलं ऑप्शन टाकलं आणि फर्स्ट राऊंडला ते काय होणार, जर ते तुम्हाला मिळालं तर ते तुम्हाला चेंज करता येणार नाही, ऑटो फ्रीज ते होणार. ओके, त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स and self-freeze their allotment in round 1 through their login must accept the seat and shall pay. हे म्हणजे तुम्हाला 3ऱ्या किंवा 4थ्या नंबरचं कॉलेज लागलं आणि तुम्हाला ते चालत असेल तर तुम्ही फ्रीज करायचं आहे. कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द राउंड्स मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन राऊंड 1 बाय ॲक्सेप्टिंग दॅट सीट बाय चूजिंग नॉट फ्रीज ऑप्शन. म्हणजे जर तुम्हाला बेटरमेंटसाठी जायचं असेल तर तुम्ही नॉट फ्रीज करू शकता. मग त्याच्यात तुम्हाला त्याच्यावरची म्हणजे तुम्हाला 7 नंबरचं कॉलेज लागलं पण 7 नंबरचं तुम्हाला नको आहे, मग पहिल्या 6साठी तुम्ही ट्राय करू शकता. ओके, शॉल पे सीट ॲक्सेप्टन्स फी थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. परत बघा, कॅन्डिडेट हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट इन द rounds must claim the allotted seat in round 1 by accepting that seat by choosing not freeze option for betterment and shall pay seat acceptance fee through their login by online mode. नेक्स्ट आहे रिपोर्टिंग. जर तुमचं फ्रीज केलं असेल तुम्ही तर तुम्ही रिपोर्ट तुम्हाला जे हवं आहे ते कॉलेज तुम्हाला मिळालं असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट म्हणजे त्या इन्स्टिट्यूटमध्ये जायचं आहे आणि कन्फर्मेशन ऑफ ॲडमिशन तुम्हाला करायचं आहे. पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप 1. ओके, सो हे तुम्हाला करायचं आहे कधी 21 ते 29 या दरम्यान. ठीक आहे, त्याच्यानंतर वेकंट सीट 30/11 होतील. त्याच्यानंतर
पुन्हा तुम्ही 1 तारीखला ते 3 तारीखमध्ये फॉर्म भरू शकता दुसऱ्या राऊंडचा. आणि प्रोविजनल अलॉटमेंट होईल 5ला. त्याच्यानंतर ॲक्सेप्टिंग टू द ऑफर्ड सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 2 हे 6 ते 8मध्ये होईल, म्हणजे जी सीट आहे ती. आणि रिपोर्टिंग होईल 6 ते 8 डिसेंबरमध्ये. आणि जे गव्हर्मेंट इन्स्टिट्यूट असतील ते 9 ते 12मध्ये आपली हे वेकंट सीटची पोझिशन जर असेल त्यांच्याकडे वेकंट, तर तिकडे ती घोषित करतील आणि त्याच्यातसुद्धा तुम्हाला ॲडमिशन मिळू शकतं. ओके. त्याच्यानंतर 29ला कमेन्समेंट ऑफ अकॅडमिक ॲक्टिव्हिटीज, म्हणजे अकॅडमिक्स तुमचं चालू होणार आहे. आणि कट ऑफ डेट ऑफ ऑल ॲडमिशन्स 20/12ला होतील. आणि लास्ट डेट ऑफ अपलोडिंग द डेटा हे इन्स्टिट्यूटसाठी आहे 21/12ला होऊन जाईल. ओके. सो जे आहे ते आपण इकडे बघितलं. त्याच्यानंतर जे कॅटेगरीमध्ये स्टुडंट आहेत त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट इकडे जर बघितलात, द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC, VJDT, NT, NTB, NTC, NTD, OBC, SBC and EWS category shall produce caste validity certificate, and ST category shall submit tribe validity certificate. All backward class candidates excluding SC and ST shall produce non-creamy layer, म्हणजे नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट सुद्धा तुमच्याकडे पाहिजे. SC STला नाही लागत, फक्त बाकीच्या सगळ्यांना लागतं. SC STला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट लागणार आहे. आणि बाकीच्या कॅटेगरीवाल्यांना नॉन क्रीमी लेअरसुद्धा लागणार आहे 31 मार्च 2022पर्यंत. इफ सच कॅन्डिडेट फेल टू प्रोड्यूस ओरिजिनल सर्टिफिकेट ऑर रिसिप्ट ऑफ कास्ट, म्हणजे रिसिप्टसुद्धा चालू शकते, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट आणि EWS सर्टिफिकेट इश्यूड बाय competent authority at the time of verification by scrutiny center, then such candidate will be treated as general category students. Okay. So जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नसेल, नॉन क्रीमी लेअर सर्टिफिकेट नसेल, तर हे 3 डॉक्युमेंट तुम्हाला लागणारच आहेत. आणि ओपन जर कॅटेगरी तुमची असेल तर तुम्हाला काही या सर्टिफिकेटची गरज पडणार नाही. ओके. त्याच्यानंतर ऑल टाईप ऑफ कॅन्डिडेट मध्ये काय लागेल तुम्हाला, एक मिनिट. आता इकडे त्यांनी दिलं आहे, द कॅन्डिडेट अस्पायरिंग फॉर ॲडमिशन फॉर द इन्स्टिट्यूशनल कोटा सीट रिमेनिंग वेकंट आफ्टर कॅट, इट इज मॅन्डेटरी टू गेट रजिस्टर्ड डॉक्युमेंट व्हेरीफाईड. म्हणजे ज्यांना इन्स्टिट्यूशनल कोटा, म्हणजे ज्यांनी कॅपला रजिस्ट्रेशन करणार नाही आहेत, शक्यतो तुम्ही सगळ्यांनी कॅपला रजिस्टर व्हा, पण ज्या सीट वेकंट राहतील तर त्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन वगैरे करणं, डॉक्युमेंटेशन व्हेरिफिकेशन, कन्फर्मेशन ऑफ ॲप्लिकेशन हे सुद्धा मॅन्डेटरी राहील. ओके. सगळ्यांनीच मग कॅपसाठी अप्लाय करायचं आहे. ओके. इफ कॅन्डिडेट फेल टू कन्फर्म ऑनलाईन फील्ड ॲप्लिकेशन बाय स्क्रुटिनी सेंटर, देन सच ॲप्लिकेशन विल बी रिजेक्टेड. म्हणजे तुम्ही जर स्क्रुटिनीमध्ये व्यवस्थित भरला नाही तर ते रिजेक्ट होऊ शकतं आणि मेरिट लिस्टमध्ये तुमचा नंबर येणार नाही. EWS कॅन्डिडेट शॉल प्रोड्यूस एलिजिबिलिटी सर्टिफिकेट फॉर इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. म्हणजे त्यांचं जे सर्टिफिकेट EWS आहे ते तुम्हाला सबमिट करावं लागेल. जर तुमचं एखादं सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला ओपन कन्सिडर केलं जाईल आणि 200 रुपये फी तुम्हाला जास्त भरावी लागेल, म्हणजे जेवढी ओपनला भरावी लागते तेवढी. वन्स द कॅन्डिडेट कन्फर्म हिज ऑर हर ऑप्शन फॉर्म online through his or her login from the respective admission round, candidate will not be allowed to change, cancel the option form or preference submitted. Okay. सो प्रेफरन्स तुम्हाला एकदा टाकले आणि सबमिट केले आणि कन्फर्म केले की चेंज करता येणार नाही आहेत कोणत्याही राऊंडच्या असूनमध्ये. प्रोविजनल सीट अलॉटमेंट लेटर, म्हणजे तुमचं आहे ते तुम्हाला तुमची सीट अलॉट झाल्यानंतर डाउनलोड करायचं आहे. A candidate who has been allotted seat shall download the provisional seat allotment letter, and the seat acceptance fee
shall be 1000 for all candidate. The candidate has to pay the seat acceptance fee during first reporting only. Okay, so seat will be confirmed by allotted institute after verification of original documents. म्हणजे जे इन्स्टिट्यूटला तुमचं अलॉट होईल त्या इन्स्टिट्यूटमध्ये व्हेरिफिकेशन नंतर कन्फर्म केली जाईल आणि द ॲडमिशन इन चार्ज ऑफ इन्स्टिट्यूट शॉल इशू द ऑनलाईन रिसिप्ट ऑफ ॲडमिशन कन्फर्मेशन टू द कॅन्डिडेट. ओके, त्याच्यानंतर द SC ST VJNT DT OBC SBC EWS कॅन्डिडेट हू हॅव सबमिटेड रिसीट ऑफ कास्ट. आता हे महत्त्वाचं आहे. कास्ट ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट ड्युरिंग फिजिकल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन or e-document verification and confirmation period should scan and submit caste, non-creamy layer certificate, EWS certificate at the time of payment of seat acceptance fee by self-confirmation in online mode and submit original certificate at allotted institute ऑन और बिफोर 30/11. मग 30/11च्या आतमध्ये तुम्हाला हे सबमिट करायचं आहे 5 PM पर्यंत. अदरवाईज दिस कॅन्डिडेट शॉल बी कन्सिडर्ड ॲज ओपन कॅटेगरी. ओके, फॉर नेक्स्ट राऊंड provided candidate fulfill eligibility criteria for open category and their allotment for cap 1 if any shall be cancelled. So हे तुम्हाला लागणारच आहे. कोणतं? कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमी लेअर सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट. नॉन क्रिमी लेअर SC STला लागत नाही आहे, बाकीचे सर्टिफिकेट हे SC STला सुद्धा लागणार आहेत. बरोबर. सो हे तुमचं जर तुम्हाला अजून याच्याबद्दल माहिती हवी असेल तर हे अवेलेबल आहे स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेलबद्दल. टेस्ट सेल महाराष्ट्राचं हे नोटिफिकेशन आहे. सो तुमच्या माहितीकरिता मी हा व्हिडिओ बनवला होता. अजूनही तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कॉल करायचा आहे 180020269888 ओके, आणि तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा तुमचे क्वेश्चन्स विचारू शकता. राईट. सो इकडे महत्त्वाचं काय आहे तर कॅपला महत्त्वाचं आहे. अगेन्स्ट कॅपसाठी सुद्धा ते लागू शकतं. सो तुम्ही हे जे आहे ते करून घ्यायचं आहे. याचे डिटेल नोटिफिकेशन तुम्ही वाचा आणि अजून काही तुम्हाला डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. पण कास्ट व्हॅलिडिटी, नॉन क्रिमी लेअर आणि कास्ट सर्टिफिकेट हे खूप महत्त्वाचं आहे जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल तर. ओके, इकडे त्यांनी दिलेलं पण आहे. परत एकदा हवं तर मी तुम्हाला दाखवतो. आता हे इन्स्ट्रक्शन्स आहेत बघा, इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स त्याच्यामध्ये दिलेलं आहे. द कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू SC VJ DT NT NTB NTC NTD OBC SBC EWS category shall produce caste validity certificate and ST shall submit tribe validity certificate. All backward class candidate excluding SC and ST shall produce non-creamy layer certificate valid up to 31 मार्च 2022. ओके, सो हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, सो हा होता तुमच्या डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशनचा व्हिडिओ. जर चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.